नमस्कार, मी मोनी आणि आता एक महत्त्वाची बातमी. पाऊस खूप जोरदार सुरू आहे मागील 3 दिवसापासून आणि आता मी सध्या स्थितीत उभा आहे परतोळा चिखलदरा मार्गावर. आणि परतोळा चिखलदरा मार्गावर आहे एक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपलने अचानकच एक नियम काढला. मागील 1 महिन्यापासून जे स्कूल व्हॅन चालक आहेत ते आपला छोटा मोठा उदरनिर्वाह चालवतात. तब्बल वर्षाचे 12,000 रुपये स्कूल व्हॅन चालक घेतात. तर आता प्रिन्सिपलने असा नियम काढला की ह्या स्कूल व्हॅन ज्या आहेत त्या टोटली बंद करून देण्यात याव्या. त्यामुळे आज काय झालं, सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. आक्रमक पालक आणि संतप्त समस्त व्हॅन चालक शाळा प्रशासनावर आक्रमक भूमिका दिसून आले. तर आता आपल्यासोबत काही स्कूल व्हॅन चालक आणि पालक वर्ग आहे, आपण त्याच्याशी चर्चा करूया. तर आपल्यासोबत आहे स्कूल व्हॅन चालक श्याम भाऊ. सांगा आपलं काय समस्या. आमची कंप्लेंट किंवा शाळेवर दुसरी गाड्या नसेल त्या गाड्या बंद करा. आता काय झालं म्हणजे की चिखलदरा जाणाऱ्या गाडीला 200 रुपये दंड आणि 14चे लेकरं दिसले त्या गाडीला 10,000 रुपये दंड. 600 आणि त्यांना आम्ही विचारतो असं का बरं. तर त्यांचं असं म्हणणं की पोद्दार शाळेनं आम्ही तुमची कंप्लेंट दिली आहे आणि 2 वेळा कंप्लेंट दिली. त्या आधी कंप्लेंट झाली आहे आणि मग आम्ही शाळेने मिटिंग घेतली आणि लगेच 20 दिवस कार्यक्रम बंद झाला. पुन्हा 14 ऑगस्टला पुन्हा गाड्या पकडल्या, पुन्हा सगळ्यांना 700 रुपये सगळ्यांना 10,000 रुपये. आपल्या स्कूल व्हॅन जितके पण स्कूल व्हॅन आहेत त्याच्यापैकी एकाच्या तरी आजपर्यंत कोणी दुर्घटना घडली आहे कशा बघणार कधीच नाही. आणि जे पोद्दारच्या बसेस आहेत मोठ्या पिवळ्या रंगाच्या त्याचा काही झालं आहे का. 14 ऑगस्टला एक हिंदू आला गाडी काय झालं होतं. 15 गाडीचा प्रॉब्लेम पाण्यातून चालली नाही. सगळ्या पॅरेंट्सकडे आहेत आणि इंस्टावर आहे, फेसबुकवर आहे. दादा आपलं काय म्हणणार आहे. ते म्हणतात की आता फक्त ते शाळेमध्ये आम्हाला त्रास देत आहे आणि 10,000 रुपयाचा आम्हाला काही नाही. आता त्यांनी काय नियम काढला दुसरा. त्यांनी नियम काही नाही. आता हे तुमचे भारताची शाळेत चाललेले आहेत त्यांना हे सांगून राहिले की आमच्याकडे नाही. आता पुढे काय करूया ते काही नाही करू शकत नाही. आमचं म्हणणं एकच आहे साहेब की त्यांनी त्यांच्या कंप्लेंटचा वापर घ्यावा. ठाणेदार साहेबांना त्यांनी सांगावे. ठाणेदार साहेब तेव्हाच ट्रॅफिकवाल्या साहेबांना सांगतील की आम्हाला गरिबाला त्रास देऊ नका. आमच्यावर आजही उपासमारीची वेळ आलेली आहे. आता तुम्हीच सांगा, आमच्यासारख्याने जर आम्ही 10-12 रुपये महिन्याला कमावतो आणि जर आम्ही 10,000 रुपये जर फाईनच भरत असेल तर आमच्या लेकरं काय नको आम्ही. आपला व्हॅनचा एका लेकराचा वर्षाचा किती असतो. आमच्या वर्षाचा एका मुलाचे आम्ही 800 रुपये 1,000 रुपये घेतो. तर असे आम्ही 10,000 रुपये 9,000 रुपये कोणाजोडून असे घेतो. 12,000 पकडा. 12,000 घेतो. 10,000 रुपये जास्तीत जास्त झाले. आणि त्यात जे शाळेच्या ज्या बसेस आहेत त्यांची फी आहे 20,000, 22,000, 23,000 रुपये. साहजिक आहे तुमचे जर 10-12,000 रुपये वागतील तर ते मुलं आमच्या गाडीत टाकत आणि तेवढा त्यांचा भरोसा आहे. जर आमच्या पॅरेंट्सला कोणाचा जर आमचा एकाही व्हॅनवाल्याचा त्रास असेल तर आम्ही उद्यापासूनच व्हॅन सर्व बंद करून देतो. पण आमच्या पॅरेंट्सचा आम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आहे. त्रास आहे फक्त शाळेच्या मार्फत. तुम्हीच सांगा आमच्या गरिबांना आम्ही काय करावं. एक पॅरेंट्स म्हणून सर आपलं काय प्रतिक्रिया. आपण प्रिन्सिपलसोबत चर्चा केली, काय म्हणणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे जो आजचा जो विषय झाला व्हॅन चालकांनी मेसेज टाकला त्यांचा फोन आला उद्या व्हॅन येणार नाही. तर हा विषय पालकांचा आणि शाळेचा आहे. त्यांनी पालकांना सोबत घ्यायला पाहिजे होतं. हा विषय पालकांचा बोलायला पाहिजे होतं. मॅसेज किंवा कॉल थोडी सांगायला पाहिजे होतं. तो सर्व सांगता स्वतःच त्यांनी हा पाऊल उचललेला आहे. ते का बरं करून राहिले हे मला बरं कळून नाही राहिलं. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होऊन राहिला. आम्ही आमचे कामं घरी सोडून सकाळची आमच्या सकाळपासून आमच्या दोघांचंही चालू राहते काम. तसं सोडून आम्ही इकडे आलेलो आहोत. आम्ही असं बरोबर नाही येऊ शकत. त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार जाण्या येण्याची. शाळा प्रशासन म्हणते का आमची जबाबदारी आहे. तुमच्या बांधलं जर घरून निघत असेल की तुमच्यावर येत असेल शाळेमध्ये येत असेल किंवा कोणती गाडी येत असेल तर त्याची जबाबदारी शाळेची आहे. तर मी सरांना एक प्रश्न विचारला की तुमची जे व्हॅन म्हणजे जो स्कूल बसचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे पुलावरून म्हणजे भर पावसामध्ये पुलावरून पाणी ओसळून वाहत आहे आणि त्या ओसळून वाहता पाण्यामध्ये त्या मुलाच्या जीवाचा खेळ झालेला दिसून मिळाला त्या चित्रामध्ये त्या व्हिडिओमध्ये. तर याला जबाबदार कोण आहे मी प्रश्न विचारला. सरांनी म्हटलं आहे की त्यांच्यावर की आम्ही त्यांच्यावर कारवाई केली. जर इथं जर मुख्याध्यापक प्रथम वाक्यामध्ये असं म्हणतात का कोणत्याही जबाबदार त्या विद्यार्थ्याला घरून निघणाऱ्या विद्यार्थ्याला काही कमी जास्त झालं बरं वाईट झालं तर जबाबदार शाळा आहे मुख्याध्यापक आहे. तर मग तुम्ही त्या ड्रायव्हरवर कशा प्रकारे कारवाई करता. निलंबन तर मुख्याध्यापकाचं व्हायला पाहिजे होतं.
असं माझी मागणी आहे तिथं. आता पुढे काय करणार आपण? आणि सगळे पालक मिळून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही एक कोऑर्डिनेशन करा सगळ्यांचं आणि सगळ्यांची बैठक बोलवा. तुमचा काय प्रॉब्लेम असेल तुम्ही सांगा. त्याच्यात एक तोडगा तुमचा प्रॉब्लेम आहे, तोडगा पण तुम्हालाच काढावा लागेल. आमचा प्रॉब्लेम नाही, आम्ही ती प्रॉब्लेम त्यांच्यासमोर मांडला नाही. प्रॉब्लेम तुम्ही क्रिएट केलेला आहे, तो प्रॉब्लेमचा तोडगा सुद्धा तुम्हालाच काढावा लागेल. त्याबद्दल आम्ही त्यांच्यासोबत मागणी केलेली आहे. आता पाहूया ते काय करतात ते. आता पुढे बघूया आपण काय तोडगा काढतात, काय शाळा निष्कर्ष काढतो. आपण पालकांशी तसेच संतप्त स्कूल व्हॅन चालकांची चर्चा केली आहे. आता दुपारून काय होते आपण पुढे बघूया. स्कूल व्हॅन चालकांना पोलिसांकडून चालान देण्यात येत होते. स्कूल व्हॅनचे एका विद्यार्थ्याचे 10 ते 12 हजार रुपये वार्षिक उत्पन्न, तर स्कूल बसचे वार्षिक 22,000 रुपये एका विद्यार्थ्याचे. पोद्दार शाळेची बस चक्क पुलावरून वाहत्या पाण्यातून काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकला चालकाने. स्कूल व्हॅन बंद केल्याने शाळा परिसरात लागला चक्का जाम. शाळेच्या बाहेर असलेल्या झाडांच्या सावलीत सुद्धा बसू दिले जात नाहीत स्कूल व्हॅन चालकांना. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रगीतसाठी उभे सुद्धा राहू दिले नाही स्कूल व्हॅन चालकांना. प्रिन्सिपलची घोर मनमानी. बघा